मी येणार. तू कुठे? माझा नंबर आहे आता. हो याचा नंबर आहे. तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे. म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं, त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा. कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची. मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही. त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय. मी खेळू ना? हिच्यानंतर माझा नंबर. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे. तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना, माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलन केल्यामुळे आंदोलनाची दखल घेत पीक विमा कंपनीने जिल्ह्यातील 1,55,000 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली असून अजून 3,64,000 शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित आहेत. जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी, पावसाचा खंड यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या संदर्भात जिल्हाभरातील 5,14,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले होते, परंतु नुकसान होऊन देखील पीक विमा कंपनीने नुकसान भरपाई देण्यासाठी नकार दिला होता. या विरोधात अनेक वेळा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गजानन कावरखे, नामदेव पतंगे, राहुल कावरखे, रामेश्वर कावरखे, दशरथ मुळे, प्रवीण मते, कैलास सावके, संदीप मानमोठे यांच्यासह शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलने केली. या आंदोलनांची दखल घेत पीक विमा कंपनीने जिल्ह्यातील 1,55,000 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली आहे. अजून 3,64,000 शेतकरी विम्यापासून वंचित असून या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा, नाहीतर पीक विमा कंपनीच्या विरोधात रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या आंदोलनात जिल्हाभरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. NTV न्यूज मराठी, हिंगोली.